नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आपले ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय राज्यातील ग्रामपंचायतीमधील कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय न करण्याबाबत. हा शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक 8 फेब्रुवारी 2022. ह्या परिपत्रकाची प्रस्तावना आपण आता बघूया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 61(1) अन्वये पंचायतीला आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येईल व त्यांचे वेतन ग्रामनिधीतून देता येईल. तसेच 61(1) अन्वये पंचायतीची लोकसंख्या, उत्पन्न व उपयोगक्षम साधन संपत्ती आणि विहित करण्यात येतील असे अन्य घटक विचारात घेता राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असे निर्देश देईल की पंचायतीस किंवा पंचायतीच्या गटास पंचायतीचा योजनाबद्ध विकास करण्यासाठी पंचायत विकास योजना, जमीन विकास योजना, पर्यावरण विकास योजना तसेच विकास केंद्र म्हणून अशा पंचायतींच्या किंवा पंचायतींच्या गटांच्या विकासाकरिता उपजीविका व रोजगार विकास योजना, भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधा विकास योजना आणि इतर संबंधित कार्यक्रम आखणे, तयार करणे, राबवणे, त्यांची अंमलबजावणी करणे, व्यवस्था पाहणे, देखभाल करणे व देखरेख ठेवणे यासाठी कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वावर तज्ञ, तांत्रिक सहाय्य, अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ नेमता येईल. 2. पोट कलम 1 अन्वये नेमलेले तज्ञ, तांत्रिक सहाय्य, अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ हे राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने तयार केलेल्या नामिका मधून असेल आणि अशा प्रकारे नेमलेल्या व्यक्ती विहित करण्यात येतील अशी अर्हता व अनुभव धारण करतील आणि त्यांना विहित करण्यात येतील अशा अटी व शर्तीवर नेमण्यात येईल अशी तरतूद आहे. परंतु बऱ्याच ग्रामपंचायती सदर तरतुदींचे पालन न करता मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासंबंधी निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 61 व 61(1)(2) मधील तरतुदीनुसार निर्देश देण्यात येते की ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वावर तज्ञ, तांत्रिक सहाय्य, अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळाची नेमणूक करताना संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच नेमणूक करण्यात यावी. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये करावयाच्या मनुष्यबळाच्या नेमणुकासाठी अर्हता व अनुभव धारण करणाऱ्यांची नामिका जिल्हा स्तरावर तयार करावी व त्या नामिकानुसारच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वावर तज्ञ, तांत्रिक सहाय्य, अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने करावी. सदर सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात याव्या. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे. आपल्या आवश्यकतेनुसार आपण व्हिडिओ बघू शकता. आपणास आदरपूर्वक विनंती आहे, अद्यापही आपण ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे व आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर करू शकता. तसेच आमच्या टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात. त्यातील विषय आपणास कसे वाटतात, तसेच आपले काही प्रश्न असतील
ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकता. ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार. एक महत्वाची सूचना, सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केले आहे. ग्रामविकास ई सेवा हे चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा. माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची जबाबदारी आपली असेल. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही. त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. gramvikaseseva.com हे संकेतस्थळही आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यावर सेवाविषयक, लेखाविषयक तसेच महसूल सेवा इत्यादी विभागांच्या महत्त्वपूर्ण अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक आपणास विषयनिहाय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच ग्रामपंचायत व ग्रामविकासाशी संबंधित असलेले शासन निर्णयही ग्रामविकास सेवा ह्या टॅबमध्ये आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार आपण हे शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात. आमचा हा प्रयत्न आपणास कसा वाटतो याबाबतची ही कमेंट आपण डिस्क्रिप्शनमध्ये नोंदवायची आहे. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे पुनश्च आपले खूप खूप आभार. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.